17 मे रोजी झालेल्या भाषणात राज ठाकरे यांनी कोणते मुद्दे मांडले? राज ठाकरेंनी सभेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना केल्या मागण्या. आता त्या सगळ्या मागण्या पंतप्रधान मोदी पूर्ण करतील का? पहिले जाणून घेऊया राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना कोणत्या मागण्या केल्या आहेत. 17 मे रोजी झालेल्या शिवाजी पार्कच्या सभेत राज ठाकरेंनी 7 मागण्यांची अपेक्षा पंतप्रधान मोदींसमोर ठेवली. त्यातील पहिली अपेक्षा होती ती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. राज ठाकरे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा कितपत पडलेला. तुम्ही पंतप्रधान झाल्यावर तो सन्मान मिळेल ही अपेक्षा करतो, असं राज ठाकरे म्हणाले. दुसरी अपेक्षा त्यांनी केली ती म्हणजे देशाच्या अभ्यासक्रमात देशात मराठा साम्राज्य होतं, त्या मराठा साम्राज्याचा इतिहास मुलांना शालेय शिक्षणात द्यावा, देश कसा उभा राहिला हे कळेल. अशा शब्दात राज ठाकरे यांनी दुसरी मागणी केली. तिसरी मागणी केली ती म्हणजे समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा कधी उभा राहील माहीत नाही. छत्रपती शिवाजींचे गड किल्ले ही खरी स्मारके आहेत. या गड किल्ल्यांना ऐतिहासिक दर्जा प्राप्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापना करावी. पिढ्यांना इतिहास कळावा यासाठी ही समिती असावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. चौथी मागणी जी केली ती म्हणजे देशभरात अनेक ठिकाणी आपण रस्ते उत्तम बनवले, ब्रिज बनवले. वर्ष 2018 आणि 19ला मुंबई गोवा महामार्ग अजूनही खड्ड्यात आहे, तो लवकरात लवकर व्हावा ही विनंती करतो. पाचवी मागणी त्यांनी केली ती म्हणजे तुम्ही तुमच्या सभेत सांगितलं, आज खडसावून सांगा, बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लागणार नाही. तुम्ही लावणार नव्हता. विरोधक जो प्रचार करत आहे त्यांची तोंड बंद व्हावीत, असं राज ठाकरे म्हणाले. सहावी मागणी केली ती म्हणजे या देशात देशभक्त मुसलमान आहेत, त्यांची देशांवर निष्ठा आहे. काही मुठभर आहेत. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्यांचा उद्देश त्यांना 10 वर्षात डोकं वर काढता आलं नाही पाहिजे. डोकं वर काढण्यासाठी काँग्रेससारखा सुलभ मार्ग नाही. मुस्लिम तुमच्यासोबत आहेत, त्यांना तुमच्याबद्दल आदर आहे, त्यांना काम करायचे आहे. जे मुठभर आहे, OBC सारख्या अवलादी आहेत, ज्यांचे जे अड्डे आहेत ते अड्डे एकदा तपासून घ्या. तिथं माणसं घुसवा, तिथं देशाचे सैन्य घुसवा, म्हणजे आमच्या आया बहिणींना त्रास होणार नाही, असं राज ठाकरे मोदींसमोर म्हणाले. सातवी मागणी केली ती म्हणजे रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात, रेल्वे यंत्रणेवर बारीक लक्ष द्या, अधिक निधी द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. अशा 7 मागण्या राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींजवळ केल्या. पण राज ठाकरेंच्या भाषणानंतर जेव्हा पंतप्रधान मोदी भाषणासाठी आले तेव्हा राज ठाकरेंच्या वक्तव्यावर काहीच बोलले नाही. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला खरं, पण तुम्हाला काय वाटतं, राज ठाकरेंनी केलेल्या अपेक्षा पंतप्रधान मोदींकडून पूर्ण होतील का? पुढे जाऊन ह्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा एकदा राज ठाकरे मोदींवर टीका करायला चालू करतील? तुम्हाला काय वाटतं? यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी विषय मुद्द्याचा आहे या चॅनलला सबस्क्राईब करा.